जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाच्या निषेधार्थ आज नंदुरबार येथे युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की नीट परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असून विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम करून या परीक्षेची तयारी करत असतात, मात्र पेपर फुटीसारख्या घटनांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ होत असून त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये या प्रकरणामुळे अस्वस्थता वाढल्याचे विविध आंदोलनांतूनही समोर आले आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नीट घोटाळ्याच्या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मुख्य आरोपींसह त्यांना राजकीय किंवा इतर पातळीवर संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। आंदोलनवेळी पंडित माळी शिवसेना जिल्हा प्रमुख, सागर पाटील युवासेना जिल्हा अधिकारी, रमेश पाटील शिवसेना तालुका प्रमुख, दिनेश भोपे युवासेना उपजिल्हा अधिकारी, अक्षय श्रीखंडे युवासेना जिल्हा सचिव, सुनील पवार शिवसेना उपतालुका प्रमुख, शेखर जाधव युवासेना शहर अधिकारी, शेरा काझी युवासेना शहर अधिकारी, इम्तियाज पटेल उपजिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, राहुल चौधरी शहर संघटक, रोहित मराठे शहर उप अधिकारी, अयान खाटिक सोशल मीडिया प्रमुख शहर, बापू महाजन व्यापारी संघटना, आकाश वळवी शिवसेना उपतालुका प्रमुख, गोटू ठाकरे शिवसेना उपतालुका प्रमुख, निलेश कुमार व शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 2014 मध्ये 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी लावू अशी सांगितलं होतं। सरकारमध्ये येण्याच्या पहिले मोदी सरकारने सांगितलं, पण उलट 2 कोटी कुठं, पण लोकांना काम धंदा नाहीये, नोकऱ्या नाहीये। जे बी नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये कुठं पेपर फुटतात, कुठं काय होत आहे। तर या सरकारचं काय करायचं काही समजतच नाही। विद्यार्थ्यांना आज शिक्षण करायला किती पैसे लागतात, पण बिलकुल या सरकारचं बिलकुल शिक्षण मंत्रीवर आणि यांच्यावर कुठलाही विषयाचा ताबा नाही। त्याच्यामुळे आज जे विद्यार्थी आहेत त्यांना नेट पेपर जो फुटलेला आहे त्याच्यामुळे, आणि याच्यात जे पेपर फोडणारे ते भाजपचेच लोक आहेत, दुसरे कुठलेच नाही आहेत। या भाजपाने आता जे पदाधिकारी नेमलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, आणि जे दिल्लीचे शिक्षण मंत्री आहेत यांनी राजीनामा द्यावा, ते या मोदी सरकारने राजीनामा द्यावा। तेव्हा भारताच्या तरुणांना न्याय भेटेल। त्याच न्याय नाही भेटणार तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात छेडलं जाईल, नंदुरबारमध्ये बी छेडलं जाईल, आणि कुठलाही भाजपचा आमदार खासदार आला तर त्याला आम्ही इथं फिरू देणार नाही।